जय हरी माऊली जय हरी. विसाव्यानंतर पुन्हा एकदा आरसीए प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट जशी माती तसं खत या कार्यक्रमामध्ये मी आणि आम्ही दोघं तुमचं भरभरून स्वागत करतो बरं का. आता चैतन्य मी तुला काय सांगत होतो, रिंगण रिंगण हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो पालखी सोहळ्यातला. म्हणजे कसं आहे, आपला पालखीचा प्रवास कुठं असतो, आळंदी ते पंढरपूर. आळंदी ते पंढरपूर या प्रवासातलं हे पहिलं उभं रिंगण आहे. अच्छा. हा म्हणजे एकूण 4 गोल रिंगण असतात, 3 उभी रिंगण असतात. त्याच्यातलं पहिलं कुठलं होतं तर चांदोबाचा लिंब. म्हणजे लोणंद ते फलटण ह्या प्रवासामध्ये चांदोबाचं लिंब नावाचं ठिकाण येतं आणि तिथं आल्यानंतर एक मंदिर आहे, तिथं अख्खा पालखी सोहळा येऊन थांबतो. एवढी सगळी माणसं राहतात तिथं. आता मी तुला त्या रिंगणाची सिस्टीम समजावून सांगतो. तिथे एकदा येऊन पालखी सोहळा विसावला का नाही का, जे आपल्या पालखीचे चोपदार आहे ते रिंगण लावायला घेतात. म्हणजे काय करतात, दिंड्या अशा दोन्ही बाजूने उभ्या करायच्या आणि मध्ये अश्व धावणार ना त्याच्यासाठी जागा द्यायची. पण बाबा किती गर्दी असते तिथे. अरे हा, गर्दी तर असणार, एवढा मोठा पालखी सोहळा म्हणजे गर्दी नसणार का. आणि तू मध्ये मध्ये मला डिस्टर्ब करू नको, माझी लिंक तुटते ना. बरं बरं सांगा. हा काय होतं मग, जो मानाचा अश्व असतो का नाही पालखीच्या सगळ्यात पुढे, त्याला बरोबर असा माग रथापर्यंत घेऊन येतात आणि पुढं 20 दिंड्या त्या अश्वाला घेऊन जातात. आणि दुसऱ्या बाजूने असा अश्व फिरवतात आणि परत रथाकडे घेऊन येतात. पुन्हा रथाजवळ कशाला. अरे कशाला म्हणजे काय, तो अश्व परत रथाकडे आला की त्याची मानानं पूजा केली जाते आणि त्याला प्रसाद म्हणून खारका आणि खोबरं खायला देतात. वा 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 बाबा, खारीक आणि खोबरं किती सुंदर ना. मग काय होतं बाबा. आणि पुढे काय, तो जो अश्व असतो ना मानाचा, त्याच्याबरोबर एक घोडेस्वार बसलेला अश्व असतो, त्याला स्वाराचा अश्व म्हणतात. पण जो मानाचा अश्व आहे ना माऊलींचा, त्याच्यावर स्वार बसत नाही, पण त्याच्या पाठीवर अशी गादी ठेवलेली असते. कुणी बसत नाही, मग गादी कशाला ठेवतात. अरे बाळा, सगळ्या वारकरी संप्रदायाचा असा भक्तिभाव आहे का त्या अश्वावरती साक्षात माऊली अश्वारूढ झालेली आहे. मग आता माऊली अश्वारूढ होणार तर गादी ठेवायला नको का. मग बाबा ते खारीक खोबरे खाऊन झाल्यावर तो अश्व कुठे जातो. नाही, प्रसाद खाऊन झाल्यावर त्याला रिंगणात सोडतात. आणि मग तो एक रिंगण मारून त्याच्या जागेवर जाऊन उभा राहतो. हा, मग रिंगण संपतं, बरोबर ना. अरे येडा का खोळा, इथंच गंमत सुरू होते. अश्व जेव्हा रिंगणात धावायला लागतो ना, तेव्हा तमाम वारकऱ्यांची त्या अश्वाच्या टापाखालची माती डोक्यावर लावण्यासाठी जमा करण्यासाठी झुंबड उडते. पण बाबा किती गर्दी असते तिथे. मग नाही, गर्दी खूप असते, पण मग आपले चोपदार असतात की नाही पालखी सोहळ्यामध्ये, ते रथावर उभे राहतात, चोप असा वर करतात आकाशाकडे, हो म्हणून लालकारी देतात. त्यांनी एकदा का लालकारी दिली की सगळं शांत होतं आणि मग उडीच्या खेळानं आपल्या रिंगणाची सांगता होते. वा बाबा, काय सुंदर आहे हा सोहळा. यार सुंदर सोहळा म्हणजे एक गमती आहे. तुला सांगतो, असंख्य दिंड्या असतात, त्यांचा उत्साह असतो, मग वेगवेगळ्या दिंड्यांमध्ये वेगवेगळे खेळ रंगतात. अशी बरीच गंमत आहे, बरीच मजा आहे. तुला अख्खी वारी दाखवायची आहे, तुम्हाला पण दाखवायची आहे. पण घ्या एक छोटासा विसावा, कुठेही जाऊ नका, पाहत राहा आरसीए प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट जशी माती तसं खत. विठ्ठल 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 विठ्ठल.